श्री स्वामी समर्थ मंडळी, तर स्वागत असं माझ्या न्यू एका मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही शेताकडे जाय होतो. शेताकडे जाता जाता हे म्हशी दिसले मारतीत म्हणून आम्ही सायडीकच उभी राहिलो आणि पुढे जरा येलो तर आमच्या ओनी नाचणो जरा हातावर मळल्यानी आणि माका म्हणाक लागले खा 4-5 दाणे तोंडात घातलंय आणि पुढची वाट धरलो. अशा या ऊसाच्या मधनं वाट काढली आणि आम्ही शेताकडे आमच्या भातशेतीकडे येऊन पोचलो. भातशेतीकडे येऊन पोचलो तर आई आणि पप्पा अगोदरच इल्लली. आम्ही जरा लेट इलो कारण सगळी शेती बघत बघत आम्ही शेताकडे येऊन पोचलो. जसं शेताकडे येऊन पोचलोय तसा भाताक कोयती दाखयला आणि म्हटलं अब तेरी बारी आई. आणि मातीचं गणूबाप्पा पण बनवलेलं आहे मी आणि थोडा भात कापून झाला तसे म्हटलं पेटपूजा पण करूया. यांच्यानी भाकरी भाजी खाल्ली आणि मी ॲप्पल खाल्लेला आणि भाकरी वगैरे खाऊन झाली तशी आमच्या अहोंका फोन योग चालू. कोणाचे इतके फोन येतात काय माहिती. मग म्हटलं आता फोन ते आणि भात कापणी करूक चालू करूया. तर अशा प्रकारे आम्ही भात कापणी कापूक परत चालू केली आणि नंतर भाचीच्या मनात काय येला तर मामीचं म्हणायला ऊस काढूया. दोन हाताने असा पेकटल्यान असो आणि ऊस काढल्या आणि मस्तपैकी माका एक तुकडो आणि आपणाक एक तुकडो असो घेतल्यान आणि मी म्हटलं आता माका काय तर सोलू घेवचो ना. अहोंकडे गेलं आणि म्हटलं असं ह्योवरनं ही साला काढून दिया. अहोंनी बघा कशी काढूक शकतं. कोयतो हातात हा म्हणून काय टेन्शन नाही कसे काढतं आणि काढून वगैरे झाला दोघांका काढून दिल्याने तसं आम्ही उसकावूक सुरुवात केलं. उसकावून झाली तशी म्हटलं आता टाईमपास भरपूर झालेलो चला म्हटलं भात कापूक सुरुवात करूया. अहोंनी आमच्या कोयती दाखवली आणि भात कापूक सुरुवात केली. तसा भाची माझी पाप तिका जमा नाही होता तरी पण मामीबरोबर असताना हळूहळू कासवाच्या गतीन करी होता आणि मग मी पण माझी पावर दाखवली. बघा म्हटलं माझी पावर. मग अशा प्रकारे आमची भात कापणी पण झालेली आणि आईन आणि आमच्या होनी शेवटचा भाग कापून घेतल्याने आणि बघू शकता शेताकडचं वातावरण. कोपऱ्याच्या दोन्ही साईडने अशी ऊसाची झाडं असत आणि भात वगैरे कापून झाला त्याचा थोडा टाईम बसलो शेतातच पाणी वगैरे पिलो आणि नंतर आम्ही आमच्या घराची वाट धरलो. सूर्यदेवाक बाय बाय केलं आणि आमच्या होनी गाडी जरा वरच लायलेली आणि बघू शकताय कसे गाडी तराट घेऊन येतात. MH07 आणि तशी 100 काय 80च्या स्पीडने नेल्यान माहिती नाही अहोने आमच्या. आणि सगळी लोकं संध्याकाळ झाली म्हणून घराक जाय होती. जशी आम्ही घरात येऊन पोचलो तर दुसरी भाची पण माझी घरा होती त्या शाळेत गेलेला ह्या शाळेत जाऊन असलेला. मग बेल वगैरे वाजयला आणि जशी घरा पोचलो तशी या दोघांची भांडणं जाऊक चालू झाली. तर मंडळी असं होतं आजचं माझं मिनी ब्लॉग आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करूक तेवढा विसरा नको. बाय.